बघा आज आपण टोमॅटो चिप्स बनवणार आहोत. त्यासाठी इथं मी 4-5 टोमॅटो घेतले आहेत बघा, लाल रंगाचे. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आपल्याला जसं लागेल तसं आपण घेणार आहे. काश्मीरी मिरची पावडर बघा, बेडगीची, मीठ, हळद. इथं मी थोडासा मॅगी मसाला पण घेतलेला आहे, जिरे पावडर आणि मिरेपूड. तर तुम्ही इथं बघा मॅगी मसाल्याऐवजी पेरी पेरी मसाला पण वापरू शकता किंवा चाट मसाला पण वापरू शकता. आता आपण अगोदर टोमॅटो चिरून घेऊयात धुवून. बघा आपण टोमॅटो चिरून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यातून बघा आपल्याला हे टोमॅटो बारीक करून घ्यायचेत. बघा आता आपण एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात ना टोमॅटोची पेस्ट गाळून घेणार आहोत. बघा पाणी न घालता बघा ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे याच्यात टोमॅटोचे बी राहिलेले आहेत बघा, आणि साल टोमॅटोची, आणि अशा प्रकारे आपली प्युरी भेटलेली आहे. आता बघा आपण याच्यात थोडीशी हळद टाकून घेऊयात. त्याच्यानंतर मॅगी मसाला आणि जिरा पावडर, थोडीशी काळी मिरी पावडर बघा, थोडीशीच टाकून घेणार आहे मी. नंतर आपली काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ. बघा आपल्या अंदाजाने मीठ टाकून घ्यायचे. नंतर तांदळाचं पीठ 2 चमचे बघा. आणि आता आपल्याला जसं लागेल तसं हे गव्हाचं पीठ आपण त्यात टाकून घेणार आहोत. आणि आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा. बघा अशा प्रकारे आपल्याला ना हे पीठ ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा. लय घट्ट पण नाही आणि लय सैल पण नाही. आपण जसं चपातीला कणिक मळतो ना त्या पद्धतीने पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा. आणखीन मला पीठ गव्हाचं टाकावं लागणार आहे बघा, पातळ आहे हे खूप. असा आपला गोळा मळून तयार झाले. आता आपण याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊया. इथं मी थोडंसं बघा तेल लावून घेते. आणि आता आपल्याला हे पीठ छान आणखीन मळून एक 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे बघा. आपण झाकून 10 मिनिटांसाठी ठेवून देणार आहोत. हे बघा 10 मिनिटं झाले. थोडंसं आपण चटपण पीठ थोडंसं मळून घेऊया. आणि आता ह्याच्यातून एक छोटासा गोळा काढून घेऊयात बघा. आपण जशी चपाती करतो तशी. बघा गव्हाच्या पिठात थोडं बुडवून आता आपण हे लाटून घेणार आहोत. एकदम पातळ बघा, चपातीसारखं आपल्याला हे लाटून घ्यायचे. बघा असं एकदम पातळ असं बघा मी हे लाटून घेतलेलं आहे पोळी. आता हे आपण कापून घेऊया. बघा तुम्हाला जसा हवा आहे ना त्या आकारात तुम्ही कट करू शकता. बघा मी अशा प्रकारे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत बघा. आता आपण याला काटा चमचीच्या साहाय्याने बघा असं थोडंसं टोचवून घेणार आहे. बघा आता आपण हे एकावरती ठेवून घेऊयात अशा प्रकारे आणि कट करून घेऊयात. हे आपण नंतर कट करून घेणार आहोत. अगोदर हे करून घेऊया. बघा आता आपण हे एका ताटात सुट्टे करून घेणार आहे बघा, कारण का नंतर हे चिकटून बसतात बघा.
त्याच्यामुळं असं आपण अगोदर सुट्टे करून घेऊयात. बघा, तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात हे चिप्स सोडून घ्यायचे. बघा, खूप पण गरम नाही आणि खूप पण गार नाही. बघा, सोडले की असे वरती येतात. बघा, मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे. तुम्ही एकदा सगळे करून तळले तरी पण चालतात, पण चिकटतात बघा. त्याच्यामुळे 1-2 लाट्या लाटून बघा असे तळून घ्यायचे, नंतर बाकीचे करायचे. एकदम छान आणि कुरकुरी आणि टेस्टी होतात बघा. आणि पौष्टिक पण आहेत. गव्हाच्या पिठापासून बाहेरचं मुलांना देण्यापेक्षा असं काहीतरी. बघा, आपल्या आता व्यवस्थित हे चिप्स तळून झालेत. आता आपण काढून घेऊयात. बघा, एकदम कुरकुरीत आपले चिप्स तयार होतात आणि पॅक बंद डब्यात बघा 1 महिनाभर तरी राहतात. चांगलं तेल मिसळून घ्यायचं बघा. बघा, याच्यात आता आपण थोडासा चाट मसाला टाकून घेऊयात आणि थोडीशी मिरची पावडर पण टाकून घेऊयात. म्हणजे कसं आहे, एकदम चटकदार लागते बघा. आणि आता हेच आपण मिक्स करू. हे गरम असतानाच बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गार झाल्यानंतर मसाला लागत नाही, त्याच्यामुळे गरम असतानाच थोडं आपल्याला हे लावून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने आपले टोमॅटोचे चिप्स रेडी झालेले आहेत. चला तर मग खायला पण या आणि एन्जॉय करा. धन्यवाद.